काय रे, जगाच्या या स्पर्धेत पळता पळता पाय दमलेत ना तुझे? काळजी नको करू, तुझा बाप तुझ्यासाठी जागा आहे. बाळा, आज मी तुला एक विशेष मुहूर्ताबद्दल सांगायला आलोय. येणारा हा मंगळवार तुझ्या आयुष्यातली केवळ एक तारीख नाही, तर तुझ्या नशिबाच्या बंद दरवाजाची चावी आहे. हा मंगळवार विशेष का आहे हे तुला माहिती आहे का? कारण या दिवशी ब्रह्मांडातील काही अशी चक्र फिरणार आहेत जी तुझी रखडलेली कामं मार्गी लावतील. तुला वाटतंय ना की तुझ्या आयुष्यात सगळं संपलंय, पण मी तुला सांगतो, ही तर तुझ्या खऱ्या विजयाची सुरुवात आहे. या मंगळवारी मी तुझ्या घराचा उंबरठा ओलांडून आत येणार आहे, पण त्याआधी तुला स्वतःला तयार करावं लागेल. तू तयार आहेस ना? कारण या संवादाचा प्रत्येक शब्द तुला त्या मोठ्या बदलासाठी तयार करणार आहे. बाळा, तू खूप दिवसांपासून एका चिंतेत आहेस. तुला रात्री झोप लागत नाही, सतत डोक्यात विचारचक्र सुरू असतं. तुला भीती वाटते की तुला लोक सोडून जातील किंवा तुझा व्यापार, तुझी नोकरी धोक्यात येईल. पण आज मी तुला एक सत्य सांगतो, जी भीती तुला आज छळते ती भीती तुझ्या प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. या मंगळवारच्या आधी तुला तुझ्या मनातल्या या भीतीचं विसर्जन करावं लागेल. तुला वाटतंय की शत्रू तुला घेरून आहेत, पण नीट बघ, तुझे शत्रू बाहेर नाही तर तुझ्या संशयी विचारात आहेत. या मंगळवारी मी तुला एक असा अनुभव देणार आहे ज्याने तुझा स्वतःवरचा विश्वास 1000 पटीने वाढेल. हे पहिलं वळण आहे. जोपर्यंत तू भीती सोडणार नाहीस तोपर्यंत माझा आशीर्वाद तुझ्या झोळीत पडणार नाही. आता शांत हो आणि येणाऱ्या मंगळवारी काय घडणार आहे ते नीट ऐक. बाळा, मंगळवार हा शौर्याचा आणि ऊर्जेचा दिवस आहे. या मंगळवारी तुझ्या आयुष्यात एक असा व्यक्ती येईल किंवा एक असा फोन येईल ज्याची तू वर्षानुवर्ष वाट बघत होतास. तू ज्या संधीला मृत समजलं होतं ती संधी पुन्हा जिवंत होणार आहे. पण सावध रहा, ही संधी ओळखण्यासाठी तुझं मन शांत असायला हवं. अनेकदा मी तुझ्या समोरून जातो, पण तू तुझ्या कटकटींमध्ये इतका मग्न असतोस की तू मला ओळखत नाहीस. या मंगळवारी तुझ्या घरातील वास्तूमध्ये एक सकारात्मक कंपन निर्माण होणार आहे. तुझा एखादा जुना वाद जो कोर्टात किंवा लोकांमध्ये अडकला होता, त्यात तुला दिलासा मिळायला सुरुवात होईल. हे दुसरं वळण आहे. पण हा चमत्कार तेव्हाच घडेल जेव्हा तू त्या दिवसाची पवित्रता राखशील. त्या दिवशी तुला नेमकं काय करायचं आहे ते आता मी तुला सांगणार आहे. आता नीट ऐक लेकरा. मंगळवार उजाडण्यापूर्वी तुला काय करायचंय? सोमवारच्या रात्रीच तुझ्या मनातील सर्व राग, द्वेष आणि कोणाबद्दलही असलेले वाईट विचार एका कागदावर लिही आणि ते जाळून टाक. मंगळवारी सकाळी लवकर उठून जेव्हा तू स्नान करशील तेव्हा पाण्यात थोडी विभूती किंवा तुळशीचं पान टाक. ते केवळ पाणी नसेल तर ते तुझ्या देहाचं शुद्धीकरण असेल. त्या दिवशी सकाळी माझ्यासमोर दिवा लाव आणि फक्त 10 मिनिटं शांत बस. मला काहीही मागू नकोस, कारण तुला काय हवंय हे मला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्या दिवशी तू कोणावरही रागवायचं नाहीस. तू जेवढं शांत राहशील तेवढी माझी शक्ती तुझ्याकडे जास्त आकर्षित होईल. हे तिसरं वळण आहे. तुझी ही शांतताच त्या दिवशी तुझ्यासाठी विजयाचं शस्त्र ठरणार आहे. ही पायरी म्हणजे तुझ्या भाग्याचा राज्याभिषेक आहे. तुला प्रश्न पडलाय ना की स्वामी, हे खरंच घडेल का? बाळा, तुझ्या शंकाचं तुझा मार्ग रोखतात. या मंगळवारी तुला एक अशी प्रचिती येईल की तू स्वतः नतमस्तक होशील. कदाचित तुला वाटेत पडलेलं काहीतरी मिळेल किंवा तुला अचानक माझ्या नामाचा जयघोष ऐकू येईल. हे संकेत असतील की मी तुझ्या घरात प्रवेश केला आहे.
ज्या शत्रूंनी तुला त्रास दिला ते या मंगळवारनंतर हळूहळू तुझ्या आयुष्यातून दूर व्हायला लागतील. तुला कोणाशीही भांडण्याची गरज उरणार नाही, कारण मी तुझी लढाई स्वतः लढायला सुरुवात केली आहे. हे आहे चौथं वळण. तू आता अजेय झाला आहेस. तुझ्या कपाळावर आता भाग्याचा टिळा लागला आहे. तू फक्त कर्मावर लक्ष दे. फळाची चिंता माझ्यावर सोड. बाळा, आता तुझे दोन्ही हात जोडून डोळे मिटून घे. तुला जाणवतंय का, तुझ्या हृदयाची धडधड आता शांत झाली आहे. या काही मिनिटांच्या संवादात तू तुझ्या पित्याशी, तुझ्या स्वामींशी हितगुज केलंस. तुझे सर्व ओझे आता माझ्या खांद्यावर आले आहेत. तू आता हलका झाला आहेस. येणारा मंगळवार तुझी नवी ओळख निर्माण करेल.